नमस्कार. प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील जनसामान्यांचा प्रसाद चंद्रमा महात्मा गांधी, पृष्ठ क्रमांक 189 ते 197. वाचन स्वर विजय पाटोळे. जनसामान्यांचा प्रसाद चंद्रमा महात्मा गांधी आपल्या प्रसन्न, पारदर्शक आणि प्रासादिक शैलीत लिहिलेल्या इंग्रजी आत्मचरित्रामुळे गांधीजी एक अभ्यास विषय म्हणून प्रथम अनेकांपुढे आले. त्यांच्या जीवनावर आधारित अशा एका विख्यात चित्रपटामुळे गांधीजी आणखी एकदा जगापुढे आले. त्यांच्या हयातीत सुमारे 2 तपे भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर ते अखंड तळपत होते. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर निर्माण झालेले राजनैतिक रितेपण गांधींमुळे भरून निघाले. गांधी आणि टिळक हे तसे भिन्न प्रकृतीचे पुरुष होते, पण आपल्या निर्विवाद चारित्र्याने उभयंतांना एक प्रकारची लोकमान्यता लाभली होती. लोकमान्य हे स्वराज्य प्राप्तीसाठी प्राध्यापक पदाचा त्याग करून राजकारणात आले. देश स्वतंत्र असता तर ते अजन्म गणिताचे प्राध्यापक आणि वेदविद्येचे अभ्यासक म्हणून राहिले असते. नीतीने त्यांना राजकारणात ओढले. गांधींचे थोडेफार तसेच झाले. त्यांना परमेश्वर हवा होता. तो सत्यस्वरूप परमेश्वर केवळ लोकसेवेने लाभेल असे गांधींना वाटले. त्यांच्या लोकसेवा व्रताने समाजसेवेचे रूप धारण केले. त्यांचे समाजकारण स्वातंत्र्य कारणात परिणत झाले. मूळचे देवकारण नंतरचे देशकारण झाले. गांधी विद्यार्थी दशेत सुमार बुद्धीचे विद्यार्थी म्हणून गणले जात होते. त्यांच्या वृत्तीत पापभीरुता आणि जीवनात भीरुता नांदत होती. अपरात्री काळोखातून चालताना वाटणारी भीती दूर व्हावी म्हणून घरच्या एका दासीने त्यांना राम नामाची दीक्षा दिली. त्या क्षणापासून राम हा त्यांचा संगाती झाला. इहलोक सोडताना शेवटच्या श्वासावाटे उच्चारलेला शब्दही होता, हे राम. गांधीजींचे वडील आणि आजोबा काठेवाडातील पोरबंदर, राजकोट अशा संस्थानातून दिवाण म्हणून काम करीत होते. नावापुढे पदवी नसताना प्रखर बुद्धिमत्ता आणि व्यवहारज्ञान या बळांवर त्यांनी ही पदे समर्थपणे पेलली. तत्वनिष्ठा हा गांधी कुटुंबाचा स्थायी भाव होता. गांधीजींच्या जीवनात तो संक्रमित झाला. वडिलांच्या पश्चात मुलाला सुखाचे दिवस यावेत यासाठी त्याला विलायतेस धाडून बॅरिस्टर करण्याची कल्पना वडीलधाऱ्यांच्या मनात आली. एव्हाना मुलाचे लग्नही झाले होते. दिनांक 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी पोरबंदर येथे गांधींचा जन्म झाला. 1883 मध्ये समवयस्क अशा कस्तुरबांशी ते विवाहबद्ध झाले. 1888च्या सप्टेंबर महिन्यात ते इंग्लंडला रवाना झाले. 1891 मध्ये बॅरिस्टर होऊन ते मायदेशी आले. इंग्लंडमधल्या 3 वर्षाच्या वास्तव्य काळात कायद्याबरोबर अन्य विषयांचाही त्यांनी अभ्यास केला. काही थिऑसॉफिस्ट, काही मिशनरी, काही निसर्गोपचारवादी अशा व्यक्तींशी गांधींचा संबंध आला. ज्या गीतेचा त्यांनी जन्मभर गौरव केला, वेळोवेळी आधार घेतला आणि जिला गीता द मदर असे म्हटले, तो त्यांचा सर्व प्रिय ग्रंथ त्यांनी लंडनमध्ये प्रथम पाहिला आणि वाचला. बुद्धांचे चरित्र आणि धम्मपद एडविन अर्नोल्डमुळे त्यांना कळले. उपनिषदांची इंग्रजी आवृत्ती या देशातच पाहिली. बायबल आणि विशेषतः सर्मन ऑन द माउंट या नावाचे गिरी प्रवचन त्यांच्या अंतःकरणाला भिडले. ख्रिस्ताच्या रूपाने एक शांतिदूत आणि अहिंसेचा एक निस्सीम उपासक गांधीजींना भेटला. महात्माजींची ललितरम्य लेखनशैली आपल्या सुबोधतेने, सरलतेने आणि सुंदरतेने साक्षात बायबलचे स्मरण घडवते. लंडन शहर, तिथले संस्थात्मक जीवन, प्रशस्त कलादालने, सार्वजनिक उद्याने, सभास्थाने, वाचनालये, परिसंवादगृहे अशा अनेक आकर्षणामुळे गांधीजींना आवडले. ते म्हणत, नेक्स्ट टू इंडिया आय वूड रॅदर लिव्ह इन लंडन.
लंडनला जाण्यापूर्वी आईच्या समाधानासाठी गांधींनी प्रतिज्ञा केली होती की मी वैष्णवांप्रमाणे मद्य मांस निवृत्त जीवन जगेन. परस्त्री माऊली समान मानीन. गांधींनी रात्रंदिवस युद्धाचे प्रसंग अनुभवले, पण आपली व्रतस्थता अभंग ठेवली. गांधींनी मायदेशी आल्यावर ज्ञाती बांधवांची आडकाठी दूर व्हावी यासाठी परदेशगमन केल्याबद्दल प्रायश्चित्त घेतले आणि व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला. आपल्या यशाअपयशाबद्दल साशंक मनस्थितीत असणाऱ्या गांधींना दैवाने एक अनपेक्षित दिशा दाखवली. आफ्रिकेत असणाऱ्या एका भारतीय पिढीचे एक न्यायालयीन काम निघाले. एका वर्षाच्या कराराने गांधीजींनी ते पत्करले. एका वर्षापुरते गेलेले गांधी 20 वर्ष आफ्रिकेत गुंतून पडले. 1893 ते 1914 या कालावधीत गांधीजी आफ्रिकेत राहिले. कारणामागून कारणे घडत गेली. गांधीजींना थांबावे लागले. व्यक्तिगत आणि व्यावसायिक काम केव्हाच संपले होते, पण आफ्रिकेत असणाऱ्या भारतीयांच्या वाटेला आलेल्या वनवासातून एक नवेच रामायण घडत राहिले. या महाकाव्यातील राम गांधीजी झाले. भारतीयांना नागरिकत्व नाकारले गेले होते. लोक गंतीतून त्यांना वगळले होते. गुन्हेगाराप्रमाणे हातपायांचे ठसे सरकार दरबारी हजर करावे लागत होते. फुटपाथ सोडून बाजूला सरकले की विटंबना होत होती. हिंदी लोकांचे आफ्रिकेतील जिने केविलवाणे आणि लाजीरवाणे झाले होते. त्यांना न्याय आणि रक्षणाची गरज होती. गांधींनी तो मिळवून देण्यासाठी तेथेच राहण्याचा निश्चय केला. परतीच्या मार्गावर असणाऱ्या गांधींना वर्षाखेरीस निरोप देण्याच्या निमित्ताने भरलेल्या सभेत गांधी या सत्याग्रही पुरुषाचा दुसरा जन्म झाला. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे ही तुकोबांची स्फूर्ती महात्माजींच्या जीवनात प्रकट झाली. गांधीजींची सत्याग्रह निष्ठा प्रथम आफ्रिकेत प्रकट झाली. त्यांच्या सत्याच्या प्रयोगांना तेथेच सुरुवात झाली. गांधीजींनी नाताळ इंडियन काँग्रेस या नावाची संस्था स्थापन करून सर्व भारतीयांना एका छत्राखाली आणले. सर्वांच्या कल्याणात प्रत्येकाचे कल्याण आहे हे सर्वोदयाचे आद्यसूत्र त्यांनी सर्वांच्या मनावर बिंबवले. याच काळात बाहेरच्या जगात जे काही घडत होते, दिसत होते, त्याच्या शतपटीने गांधीजींच्या अंतर्जीवनात काही घडत होते. तेव्हा महात्माजी टॉल्स्टॉय, रस्किन आणि थोरो यांच्या विचारांनी प्रेरित आणि प्रभावित झाले होते. थोरो या तत्ववेत्याने त्यांच्या मनपटलावर एक विचार कायमचा करून ठेवला. इट इज मोर ऑनरेबल टू बी राईट दॅन टू बी लॉ अबाइडिंग. टॉल्स्टॉयने द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू हा महामंत्र दिला. रस्किनने महात्माजींचे पुरते परिवर्तन घडवून आणले. त्यांचे अंट धिस लास्ट हे पुस्तक सलगपणे आणि एका बैठकीत प्रवासात असताना गांधीजींनी वाचून पुरे केले. महात्माजी म्हणतात, या पुस्तकाने माझी जीवनदृष्टी आणि माझ्या जीवनाची दिशा बदलली. या एका पुस्तकाने महात्माजींना काही महत्त्वाचे विचार दिले. शरीर श्रमाशिवाय जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त होत नाही. अंग मेहनतीशिवाय जगणे हा अपराध आहे. नाभिकापासून न्यायाधीशापर्यंत सर्वांच्या श्रमाचे मूल्य सारखेच आहे. सावलीत बसून श्रीमंत होणारे तत्वहीन असतात. आपल्या विशेष नैपुण्यामुळे कोणी अधिक धन संपादन केले तर ते विश्वस्ताच्या भूमिकेतून त्याने वापरले पाहिजे. गांधीजींनी ही मार्गदर्शक तत्वे काया, वाचा, मन या तिन्ही स्तरावर स्वीकारली. आपले विचार, आचार आणि उच्चार या तत्वांचा तराजूत तोलून पाहिले. दरबानजवळील त्यांनी फिनिक्स आश्रम सुरू केला. जोहान्सबर्ग जवळील टॉल्स्टॉय आश्रम उभे केले. लोकप्रबोधनासाठी इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र सुरू केले. आपल्या अवतीभोवती एकत्रित होणाऱ्या सत्याग्रही वैष्णवांच्या मुलांसाठी वर्ग सुरू केले. गांधीजी शेतकरी झाले, संपादक झाले, शिक्षक, मुद्रक, लोहार, सुतार या सर्व भूमिका आलटून पालटून सारख्याच तत्परतेने आणि कर्ण एकलव्याच्या कुशलतेने व एकाग्रतेने पार पाडू लागले. आपण दिवसाकाठी फार बोलतो, बोलता बोलता चुकतो, चुका विसरून जातो आणि तसेच पुढे चालत राहतो. या
स्खलनशीलतेवर उपाय म्हणून गांधी अधूनमधून मौन धारण करू लागले. त्यांनी आपला व्यक्तिगत प्रपंच समाज जीवनात विसर्जित केला. अजन्म ते लोकात राहिले, लोकांच्या साक्षीने जगले, बिनभंतीच्या झोपडीत राहिले. साध्या राणीशिवाय उच्च विचारसरणी अशक्य आहे अशी त्यांची खात्री झाली. नाना प्रकारच्या सुखसाधनांचा गुणाकार करण्याचे काम करणारी यंत्रसंस्कृती मानवाचे सत्वहरण करीत आहे. पदार्थांची चव वाढविणाऱ्या प्रक्रियांमुळे अंगभूत जीवनसत्वात घट येते. यंत्रसंस्कृतीने मानवाच्या बाबतीत हेच केले आहे. माणसांच्या ठायी असणाऱ्या निसर्गदत्त क्षमतांचे अपहरण झाले आहे. जीवनाचा पोत सुधारण्यासाठी आणि धूप थांबवण्यासाठी संयमांचे बंधारे आवश्यक आहेत. फिनिक्स, साबरमती, सेवाग्राम येथील गांधीजींचे आश्रम हे सामाजिक नीतिमत्तेचे पाझर तलाव होते. समाजभूमी संपन्न करणारी आश्रण व्रते त्यातून झिरपत राहिली. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शरीर श्रम, अस्वाद, स्वदेशी, स्पर्श भावना, अभय अशा अनेक तत्वांनी आणि संस्कारांनी गांधींनी आपले सत्याग्रही आणि कार्यकर्ते घडवले. सत्य अहिंसेसारखी तत्वे आजवर मंदिरात स्थानबद्ध झाली होती. त्यांचा विपर्यास घडून ती अंधश्रद्धेत अवनत झाली होती, अधोगत झाली होती. या तत्वांची ग्लानी दूर करणारे गांधी हे विज्ञान युगातील महावीर ठरले. या महावीराने भरतभूमीत खऱ्या अर्थाने प्रवेश केला तो 1915 साली. यापूर्वी गांधी भारतात येऊन गेले होते, पण स्थिरपद होण्याचा निश्चय करून ते आले नव्हते. गांधीजींना वेगवेगळ्या संदर्भात भेटलेले त्यांचे राजकीय गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले त्यांची प्रतीक्षा करीत होते. राजकारणाला अध्यात्माचा परिस्पर्श घडवू पाहणारे गोखले आणि गांधी यांचे राजनैतिक गोत्र एकच होते. गांधींनी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकांचे ऋण आनंदाने पत्करले. रस्किन, थोरो, टॉल्स्टॉय प्रमाणे रायचंदभाई गोखले यांच्यासारख्या काही गुरु गांधींना भारतातही भेटले. नामदार गोखले यांनी गांधीजींना एक प्रेमाची सूचना केली. 1 वर्ष भारत जवळून पहा, फिरून पहा, उघड्या डोळ्यांनी आणि विचारपूर्वक पहा. या स्वदेश दर्शनामुळे तुमचे जीवन दर्शन उजळून निघेल. त्यानंतरचे निर्णय तुम्ही घ्या. तुमचे धोरण तुम्ही ठरवा. तुमची पावले तुम्ही टाका. गांधीजी कायम राहण्याच्या तयारीने भारतात आले. या वार्तेमुळे देश आनंदाने वेडा झाला. मुंबई, मद्रास, हरिद्वार अशा अनेक नगरात त्यांचा सत्कार झाला. हरिद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य स्वामी श्रद्धानंद गांधीजींना भेटले. श्रद्धानंदांनी गांधीजींना महात्मा म्हणून प्रथम संबोधिले. हे सहज संबोधन चिरंजीव ठरले. दिनांक 25 मे या दिवशी साबरमतीच्या तीरावर अहमदाबाद येथे गांधीजींनी एका सत्याग्रहाश्रम स्थापन केला. त्यात एक हरिजन सत्याग्रही होता. या एकाच कारणास्तव मुंगीला साखर आणि गायला भाकर घालणाऱ्या धर्मनिष्ठांनी गांधीजींना देऊ केलेली मदत नाकारली. महात्माजी धीराचे होते. दानापायी नादान होणे त्यांच्या स्वभावात नव्हते. कष्टाचा मार्ग त्यांना मोकळा होता. कर्मयोग्यांना कर्मभोग सुद्धा कर्मस्वरूपातच स्वीकारावा लागतो. गांधीजींना त्यांना अनासक्त कर्मसाधनेत सहयोग देणारा एक थोर सत्याग्रही याच काळात भेटला. त्याचे नाव विनोबा भावे. रामकृष्ण, विवेकानंद, रामदास यांच्या चरित्रचिंतनाने विरक्त झालेला पोरवयाचा हा यती सत्य शोधण्यासाठी हिमालयाकडे निघाला होता. वाटेत काशी क्षेत्रात राहून त्याने अनेक ग्रंथांचा धांडोळा घेतला होता. पदव्यांची व्यर्थता ध्यानी आल्यामुळे मोहात टाकणाऱ्या प्रमाणपत्रांची राखरांगोळी करून अरण्यवास पत्करण्याच्या अवस्थेत तो होता. बनारस विद्यापीठात दिनांक 4 फेब्रुवारी 1916 या दिवशी झालेल्या समारंभात गांधीजींनी केलेल्या भाषणाचा वृत्तांत एके दिवशी सकाळी एका दैनिकात आढळला. विनोबाजींनी तो वाचला. महात्माजी म्हणाले होते, आपण भारतीय जनतेच्या गरिबीविषयी काल बोललो. ती दूर व्हावी असे सरांना वाटते. मग समोर बसलेल्या राजमंडळींनी धारण केलेले जड जवाहीर आणि अलंकार राष्ट्रीय निधीसाठी दान म्हणून का देऊ नयेत? गरिबांच्या श्रमातूनच निर्माण झालेले हे सर्व धन त्यांचेच नाही का?
या स्पष्ट वक्तेपणामुळे सभामंडप थरारून गेला. अनेकांचा क्रोधांचा उमाळा आला. कोणी गांधीजींना हटकले तर कोणी सभात्याग केला. हा सर्व वृत्तांत वाचल्यावर विनोबाजी भारावले आणि म्हणाले, मला माझा हिमालय सापडला. विनोबाजींची पावले साबरमतीच्या दिशेने वळली. तत्वनिष्ठांची एक मांदियाळी त्यांना तेथे भेटली. काका कालेलकर, महादेवभाई देसाई, प्यारेलाल, जे बी कृपलानी, किशोरलाल मश्रोवाल, खरे गुरुजी हे सर्व त्याच परिवारात होते. गांधीजी वृत्तीने वैष्णव होते. वैष्णव जनतो हे त्यांचे आवडते भजन होते. परपिढीने व्यथित चिंतित होतो तो वैष्णव, असे नरसी भगत म्हणाला होता. महात्माजी रंजल्या गांजल्या जीवांच्या दुःख निवारणासाठी अहोरात्र धडपडत. या धडपडीचा भाग म्हणून गांधीजी 1917 बिहारमधील चंपारणात गेले. गरीब शेतकऱ्यांच्या छळवत करणारे इंग्रज मळेवाले शुद्धीवर यावेत यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले. ऐन दुष्काळाच्या खाईत शेतकऱ्यांकडून सारा वसुली करणाऱ्या शासनाविरुद्ध गांधीजींनी खेडा येथे एक सत्याग्रह घडवून आणला. अहमदाबादच्या कापड गिरणीतील मजुरांची हालाकीची स्थिती पाहून हळहळलेल्या गांधीजींनी त्यांच्या वतीने एक लढा दिला. पहिल्या महायुद्धात विजयी झालेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुस्लिमांची खिलाफत तोडून तिचे अनेक भाग पाडले. या प्रकरणातून खिलाफत चळवळ निर्माण झाली. या चळवळीत हिंदू मुस्लिमांची अभेद्य व अतूट अशी एकजूट भारताने पाहिली. भावनिक अद्वैताची बासरी वाजवणारा एक फकीर हा चमत्कार घडवू शकला. या प्रारंभिक लोक आंदोलनानंतर गांधीजींनी भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्यावर लादलेल्या पाशवी कायद्यांच्या उच्छेदासाठी देशव्यापी आंदोलन घडवून आणले. 1920, 1930, 1942 ही सत्याग्रह संग्रामाची गाजलेली वर्ष इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जातील. सत्याग्रह, अहिंसक, असहकार, सविनय कायदेभंग हे गांधीप्रणीत तत्वज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग आहे. सत्य आणि अहिंसा या मूलतत्वांचे मूर्त जीवन संदर्भातले देशकाल सापेक्ष असे ते आविष्कार आहेत. गांधीजींचा त्यांच्या साधुत्वामुळे जगभर गौरव झाला, पण सत्य, अहिंसा या तत्वांच्या व्याप्तीबद्दल, उपयुक्ततेबद्दल, व्यवहार्यतेबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला. तथापि गांधीजींचे अनुकरण केले नाही, तरी त्यांना जाणून घेतले पाहिजे याविषयी कोणाच्याही मनात संदेह नव्हता. सत्य म्हणजे काय ते ठरवायचे कुणी? आजवर सत्याची सर्वमान्य अशी एखादी व्याख्या कुणी करू शकला आहे का? अहिंसा म्हणजे नेमके काय? माणसाने हिंसा थांबवली तरी अन्य प्राण्यांचे काय? उंदराशिवाय, मांजर आणि शेळीशिवाय वाघ जगू शकणार आहे का? जगाची वाढती लोकसंख्या विचारात घेता मांसाहाराशिवाय समाज तरू शकणार आहे काय? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार गांधीजींवर झाला होता. या प्रश्नांची उत्तरे देताना यंग इंडिया, हरिजन या नियतकालिकांचे रकाने गांधीजींनी भरले होते. गांधीजी इतिहासाचा हवाला देतात. ते म्हणतात, एक काळ असा होता की जगात जंगलाचा कायदा होता. बळी तो कानपिळी हाच न्याय होता. पुढे जग समंजस झाले आणि कायद्याचे राज्य सर्वांनी मान्य केले. पोलीस, न्यायालय, लष्कर व्यवस्था ही या पातळीवर अस्तित्वात आली. यानंतर एक काळ असा येईल की प्रेम हाच कायदा होईल. तेव्हा समाज शासन विमुक्त होईल. याला वेळ लागेल, काही शतके लोटतील, पण हे घडेल. हा प्रेषिताचा आशीर्वाद होता, त्याच्यापुरता हा देवाचा आशीर्वाद होता. गांधीजींचा जीवनावर त्यांच्या सुरेख, भावपूर्ण, आटोपशीर अशा लेखनशैलीतून साकार झाला आहे. द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ या आपल्या आत्मचरित्रात गांधीजी म्हणतात, लेट हंड्रेड्स लाईक मी पेरिश बट लेट ट्रूथ प्रिव्हेल. पण जनसामान्यांना कोड्यात टाकणारा प्रश्न असा, सत्य म्हणजे काय? गांधीजी म्हणतात, व्हॉट इज ट्रूथ? अ डिफिकल्ट क्वेश्चन. आय हॅव सॉल्व्ड इट फॉर माय सेल्फ बाय सेईंग दॅट इट इज व्हॉट द व्हॉइस विदिन टेल्स यू. सत्य हे आपल्या अंतर्यामी असणाऱ्या विवेक शक्तीला कळते. अंतर्नाद ही संवेदना प्रत्येकाच्या ठायी असते, पण माणूस केवळ विकारवस्थेमुळे, बहिर्म बहिर्मुखतेमुळे, चित्ताच्या व्यग्रतेमुळे ही संवेदना गमावून बसला आहे.
मनाला प्रसन्नता प्राप्त व्हावी, चित्त अविचल राहावे आणि आत्मशक्तीचे प्रकटीकरण घडावे यासाठी महात्माजी उपासनेचा मार्ग दाखवतात. प्रेयर इज द फूड ऑफ आवर सोल असे ते म्हणतात. वेदांतातील महावाक्याप्रमाणे गांधीजींची काही वचने आहेत. ते लिहितात, ऑल मेन आर ब्रदर्स. द वेलफेअर ऑफ ऑल शुड बी आवर एम. द वर्ड इज वन इन फॅक्ट. इट मस्ट बिकेम वन इन ट्रूथ, in the minds and the hearts of men. There cannot be happiness for any of us until it is own for all. गांधीजींच्या परमार्थपर विचारांविषयी आपल्या मनात विकल्प राहू शकतात, पण व्यक्ती आणि समाज यांच्या आरोग्याविषयी महात्मा गांधीजींनी व्यक्त केलेली मते सहजी नाकारणे शक्य होत नाही. विद्यमान समाजव्यवस्थेत एक प्रकारची अप्रसन्नता आढळते. सामाजिक दुरितांमुळे अशुभाचे आणि अमंगलाचे सर्वत्र सावट पडते. ही सामाजिक दुरिते कोणती? आनंद प्राप्तीसाठी माणसाने निर्माण केलेली पंचताराकित संस्कृती ही गांधीजी सोशल इव्हिल मानतात. मानव्याचा विचार टाळून अंतराळात विहार करणारे विज्ञान हे एक दुरितच आहे. चारित्र्याचा, पावित्र्याचा आग्रह न धरता नुसतेच वाढत राहणारे ज्ञान गांधीजी या कोटीतील मानतात. तत्वांची बांधिलकी नसणारे राजकारण हा तर केवळ शापच आहे. श्रमाशिवाय शिवाय लाभणारी संपत्ती, सुचोटीशिवाय केलेला व्यापार, त्यागाशिवाय केलेली स्वार्थ प्रेरित पूजा ही सर्व व्यर्थ आहे. आपल्या शैलीची सूत्रमयता आणि लेखनेचे मंत्राक्षरत्व पणाला लावून गांधीजी लिहितात, द सेवन सोशल सिन्स आर वन पॉलिटिकल विदाउट प्रिन्सिपल, second wealth without work, third pleasure without conscience, fourth knowledge without character, fifth commerce without morality, sixth science without humanity, and seventh worship without sacrifice. ज्यांना जीवनाचा खरा आनंद अनुभवाचा आहे त्यांनी वर्तनात 3 प्रकारचा संवाद आणि समन्वय साधला पाहिजे, असे गांधीजी सांगतात. 1. संयमाच्या बळावर निकृष्ट भावनांचे उदात्तीकरण करून आपल्या आंतरजीवनात समतोल निर्माण केला पाहिजे. 2. समाजातील सर्व घटकांविषयी आत्मीयता बाळगून व्यक्तींशी सुसंवाद साधला पाहिजे. व्यक्ती समाज संवाद हा खरा सत्संग होय. जीवनाची नैसर्गिकता सांभाळून प्रदूषण टाळून परिस्थितीशी समायोजन केले पाहिजे. हे विश्व समायोजन हीच विश्वात्मक देवाची पूजा मानावी. पहाटे लवकर उठणारे, प्रार्थना करणारे, रोज सकाळी 3-4 मैल न चुकता चालणारे, आजारी पडणे हे पातक आहे असे सांगणारे, निसर्गोपचाराने प्रयोग करणारे, क्षणात मन निर्विकार करून विश्रांती घेणारे, गजराशिवाय रात्रीच्या कोणत्याही प्रहरी अंतर्मनाच्या सूचनेने जागे होणारे, एकही वावगा शब्द न उच्चारणारे, एक टाकी लेखन करणारे, साहित्य गुणसंपन्न अशा आपल्या हजारो पृष्ठांच्या लेखनात अवाजवी असा एकही शब्द न वापरणारे गांधीजी एक असामान्य व्यक्तिमत्व होते. महापुरुषांचे वर्गीकरण 3 प्रकारांनी केले जाते. लोकांच्या ठायी असणारी कर्मप्रणवता जागृत करून जीवनात आमूलाग्र क्रांती घडवून आणणारे लेनिन सारखे लोकोत्तर क्रांतिकारक हा झाला एक वर्ग. विचारशक्ती प्रखर करून तिच्या प्रकाशात समाजाला चालवणारे वॉल्टेर सारखे प्रतिभावंत हा झाला दुसरा वर्ग. भावनांचा एखादा उद्दाम आवेग निर्माण करून त्याच्या लाटेवर सर्वांना स्वार करून अपेक्षित दिशेने नेणारे रुसो सारखे विचारवंत हा झाला तिसरा वर्ग. पण ही तिन्ही सामर्थ्ये ज्याच्या जीवनात एकत्रितपणे आढळतात असा एकमेव युगपुरुष म्हणजे महात्मा गांधी. दिनांक 30 जानेवारी 1948 या दिवशी अगदी अनपेक्षितपणे गांधीजींच्या जीवनाची दुःखद समाप्ती झाली. त्या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंडित नेहरू म्हणाले, द लाईट हॅज गॉन आउट ऑफ आवर लाईव्स अँड देअर इज डार्कनेस एव्हरीवेअर. दिनांक 2 फेब्रुवारी 48 रोजी
संविधान सभेत नेहरू म्हणाले, "अ ग्लोरी हॅज डिपार्टेड अँड द सन दॅट वॉर्न अँड ब्राईटन आवर लाईव्स हॅज सेट अँड वी शिवर इन द कोल्ड अँड डार्क." गांधीजी गेले आणि भारतीयांच्या जीवनातील अंधकार दूर करणारा प्रसाद चंद्रमा मावळला. जनसामान्यांचे आणि असामान्यांचे भावनिक आश्रयस्थान उन्मळून पडले.